नमस्कार, मी आरिबाई प्रियंका घेऊन आले 100 डेज चॅलेंज, ज्यामध्ये मी माझी इन्कम आणि माझ्या सर्व डिझाईन शेअर करणार आहे. आज माझ्या चॅलेंजचा डे आहे 62. काल जो आपला हँड कम्प्लीट नव्हता झालेला त्याला मी आज कम्प्लीट करायला घेतला. मला एक डीएम आलेला आणि कमेंट पण आलेली की तुम्ही जे बीड्ससाठी यूज करता ती कोणती निडल यूज करता. तर आता बीड्ससाठी जी मी निडल यूज करते त्यात दोन आहेत, एक आयर्न निडल आहे आणि एक वुडन निडल आहे. आयर्न निडल मध्ये तर जास्त बीड्स बसत नाहीत, पण वुडन निडल मध्ये जे आपले शुगर बीड्स आहेत ते खूप क्वांटिटीमध्ये बसतात, ज्याने वर्क करायला खूप फास्ट होतं. मग प्रश्न असा येतो की तुम्ही वुडन निडल सेल करता का. तर मी वुडन निडल सेल नाही करत, कारण की त्याची क्वालिटी खूप खराब असते, ती जास्त टिकत नाही. त्यामुळे मग ते सेल करणं मला पण नाही जमत, कारण की मग परत मटेरियल खराब आलं तर मग ती लोक बोलतात की आमची निडल तुटली किंवा इतर काही. म्हणून मी निडल तर सेल करतच नाही. पण त्या ज्या आपल्या तुलिपच्या सुया आहेत 14 नंबर, 23 नंबर आणि 24 नंबर, त्या मी सेल करते. त्याची एक निडल 30 रुपयाला आहे. वर्क झाल्यानंतर मी बॅक वर्कला सुरुवात केली. बॅक वर्कची जी मेजरमेंट होतं त्यांनी ते ऑलरेडी करून आणलं होतं, कारण की त्यांना जसं पाहिजे होतं लॉंग आणि डीप मध्ये तसं त्यांनी मटका शेप करून आणला होता. आणि जरी थ्रेडसाठी पण मी दुतारी अशी जी निडल असते ती यूज करते. त्याच्यामध्ये माझं जरी थ्रेड पटकन आणि इझी होऊन जातं. नंतर मी शुगर बीट्सची लाईन मारून घेतली. शुगर बीट्सच्या लाईनला पण मी ही जी आहे आयर्न निडल ती यूज केली, पण मला आयर्न निडलपेक्षा जरा वुडन निडलच आवडते, कारण की त्याच्यामध्ये जास्त बीट्स बसतात. मग पूर्ण जी शुगर बीट्सची लाईन मारून घेतली आणि मग बोलली की उशीर झालाय म्हणून ठेवून घेतलं. आजच्यासाठी